जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दास बोध दशक 8वा. ज्ञानदशक मायत बहुनाम. समास दुसरा. सूक्ष्म अशंका निरूपण नाम. श्रीराम समर्थ. समर्थांनी दशक 8वा ज्ञानदशक मायत बहुनाम, ज्ञानाचं दशक दिलेलं आहे आणि त्यामध्ये समास दुसरा. पहिला आपण कुठला देवदर्शन ऐकलं आहे, श्रवण केलं आहे. आता आपल्याला सूक्ष्म अशंक निरूपण नाम, तो आपल्याला समाज श्रवण करायचा आहे. जय सद्गुरू. मागा श्रोते अक्षी पिले, ते पाहिजे निरूपिले, निरावेवे कैसे झाले चराचर. जय सद्गुरू. समर्थांनी मागील समासात म्हणजे देवदर्शन समासामध्ये श्रोत्याने आक्षेप घेतला होता, प्रश्न विचारला होता. ब्रह्म निरवय असताना त्याच्यापासून सृष्टी कशी उत्पन्न झाली त्याचे निरूपण आता आम्हाला सांगा. याचे ऐसे प्रतिवचन, ब्रह्म जे का सनातन, तेने माया मिथ्या भान, विवर्त रूप भावे. म्हणजे समोर सांगतात याचे समाधान असं आहे की जे सनातन ब्रह्म आहे त्याच्या ठिकाणी माया ही विवर्त रूप आहे. जसा दोरीवर साप दिसावा तशी नसून दिसणारी कल्पना माया भासच आहे. आदी एक परब्रह्म, नित्यमुक्त अक्रिय परम, ते अव्याकृत सूक्ष्म, झाली मूल माया. म्हणजे सर्वप्रथम केवळ नित्यमुक्त आणि सर्वश्रेष्ठ अक्रिय असे परब्रह्म तेवढं होतं आणि नंतर त्याचे अत्यंत सूक्ष्म आणि अव्यक्त अशी मूळमाया उत्पन्न झाली. श्लोक. आद्यमेक परब्रह्म नित्यमुक्त विक्रियम, तस्य मया समावेशो जीवमया व्यकृतात्मकम. श्लोकाचा अर्थ असा आहे, सर्वप्रथम एक परब्रह्म असतंय आहे आणि ते नित्यमुक्त आहे. तो त्याच्या ठिकाणी कुठलाही बदल नसतो आणि त्यात अत्यंत सूक्ष्म माया उत्पन्न होत असते. एक ब्रह्म निराकार, मुक्त अक्रिय निर्विकार, ते माया ओडंबर कोठून आली. म्हणजे अशंका आहे. श्रोते येथे शंका विचारते की एक मुक्त अक्रिय निराकार ब्रह्म असताना तिथे जादूप्रमाणे माया कुठून आली. श्रोत्यांना शंका आली. ब्रह्म अखंड निर्गुण, ते इच्छा धरी कोण, निर्गुणी सगुणे विण इच्छा नाही. म्हणजे ब्रह्म तर अखंड निर्गुण आहे, मग तिथे इच्छा कशी आली आणि कशी असणार. आणि निर्गुण सगुण झाल्याखेरीज तिथे इच्छा उत्पन्न होऊ शकत नाही. मुळी असेची ना सगुण, म्हणून नामे निर्गुण, ते झाले सगुण कोणे परी. समर्थ म्हणतात मुळात गुणरहित असल्याने निर्गुण नाम ब्रह्माला पडले आहे. तेथून सगुण कशा प्रकारे आले. निर्गुणाची गुण आले, ऐसे जरी अनुवादले, लोगो पाहे येणे बोले मूर्खपण. म्हणजे निर्गुणच सगुण झाले असं म्हटलं तर बोलल्याने अंगी मूर्खपणा येईल, मूर्खपणा संभव. एक म्हणती निरावेव, करुण अकर्ता तो देव, त्याची लीळा बापुडे जीव काय जाणती. म्हणजे कोणी एक म्हणतं की ते निरवय आहे आणि ती दृष्टी करून अकर्ता आणि अज्ञानी लोकांना त्याची लीळा कशी कळणार. एक म्हणती तो परमात्मा, कोण जाणे त्याचा महिमा, प्राणी बापुडा जीवात्मा काय जाणे. एक म्हणतात तो परमात्मा आहे, तो बिचारा जीवात्मा आहे, अल्पज्ञ आहे, तो परमात्म्याचा महिमा काय जाणणार. शिवाय श्रोत्यांचे सर्व प्रश्न आले, सर्व प्रश्न मागतात.
तो एक परमात्मा आहे, त्याचा महिमा कोण जाणणार. उगाच महिमा सांगती शास्त्रार्थ अथवा लोपिती, बळेची निर्गुणास म्हणती करुणिया करता. म्हणजे उगाच महिमा वर्णन करणारे काही लोक म्हणतात की देव हा सर्व करून अकर्ता आहे आणि त्याचा निर्गुणासंबंधी बळेच असं विधान करण्याच्या शास्त्राला बाधा येत नाही, हे त्यांना कळत नाही. मुळी नाही कर्तव्यता, कोण करुणी अकर्ता, करता अकर्ता हे वार्ता, समूळ मिथ्या. म्हणजे निर्गुणाच्या ठिकाणी मुळात क्रियाच नाही झाली तर तो अकर्ता असेल, पण ते करता अकर्ता हे गोष्ट मूळ समूळ मिथ्या आहे. जे ठाईचे निर्गुण ते कैचे करते पण, तरी ते इच्छा धरी कोण, सृष्टी रचावयाची. म्हणजे जे मूळचे निर्गुण आहेत ते कर्तापणा कसा असेल, मग सृष्टी रचावायची इच्छा कोण धरेल, असा प्रश्न उत्पन्न होता श्रोत्यांच्या मनात. इच्छा परमेश्वराची ऐसी युक्ती बहुतेकांची, परी त्या निर्गुणास इच्छा कैसी हे कळेना. म्हणजे बरेच लोक म्हणतात की इच्छा परमेश्वराची आहे, पण या युक्तीने असे समाधान करताना त्यांच्या लक्षात येत नाही की निर्गुणाला इच्छा कशी असेल. तरी हे तुके कोणे केले, किंवा आपणची झाले, देवे न उभारले कोणे परी. नंतर मग असा प्रश्न उत्पन्न होतो की इतका विशाल सृष्टीची रचना केली का आपोआपच विश्व उत्पन्न झाले आणि हे देवाशिवाय कोणी उभारले, असे किंचित मनात प्रश्न येतात. देवे न झाले सर्व, मग देवांस कैचा ठाव, येते देवाचा अभाव दिसो न आला. म्हणजे देवाशिवाय हे सर्व कार्य आपोआप झालं असं कोणी म्हटलं तर देवाला स्थान उरत नाही, म्हणजे देव नाहीच असं लोक ठरवतील, ना असं समजेल लोकांना, ना असं ठरेल. देव म्हणजे सृष्टी करता, तरी येव पावती सगुणता, निर्गुणपणाची वार्ता देवाची बुडाली. म्हणजे देव सृष्टी करता आहे असं जर म्हटले तर तो कर्तृत्व सगुणाच्या ठाईत संभवते, मग हा देव निर्गुण आहे आणि याला बोलण्याला काही अर्थ राहत नाही. देव ठाईचा निर्गुण, तरी सृष्टी करता कोण, कर्तेपणाचे सगुण नासिवंत. मग अजून प्रश्न पडतात, देव जर मुळी निर्गुण आहे तर सृष्टीकर्ता कोण आहे, आणि जर सगुणाशिवाय कर्तृत्व नाही तर सगुण हे नाशिवंत आहे. ते श्रोत्यांचे भरपूर प्रश्न पडतात. इथे पडले विचार, कैसे झाले सारा सचराचर, माया म्हणे स्वतंत्र, तरी हे विपरीत दिसे. समोर सांगतात, श्रोता परत विचारतोय, परत हे चराचर झाले कसे, हा प्रश्न जसा अनुत्तरित सहतो तसाच माया स्वतंत्र आहे, तिने केले तरी ते विपरीतच दिसेल. माया कोणी नाही केली, हे आपणची विस्तारली, ऐसी बोलता बुडली देवाची वार्ता. म्हणजे मायेला कोणी केलेली नाही आणि ती स्वतः उत्पन्न झाली आणि तिचा विस्तार पावली असं म्हटलं तर देवाला स्थानच उरत नाही. एक निर्गुण स्वतःसिद्ध, त्यासी मायेचे कैसे संबंध, ऐसे बोलता विरुद्ध दिसून आले. म्हणजे देव स्वतः सिद्ध असून निर्गुण आहे आणि त्याचा आणि मायेचा संबंध काय असं जर म्हटले तर अद्वैत सिद्धांताच्या विरुद्ध ठरते. सकळ काही कर्तव्यता, आली मायाचीच माता, तरी भक्तांचं उद्धारिता देव नाही की. म्हणजे सर्व कर्तृत्व जरी त्या मायेचे आहे असं म्हटलं तर मग असा प्रश्न निर्माण होतो की भक्तांचा उद्धार करणारा देव आहे की नाही. देवे विना नुसती माया, कोण नेईल विलया, आम्हा भक्त सांभाळाया,
कोणीच नाही. देवाशिवाय या मायेचा नाश कोण करेल? आणि माया स्वतंत्र असेल तर देवच कोणी नसेल, तर आम्हाला भक्तांना सांभाळायला कोणीच नाही असं होईल. आपलं आपणच स्वतंत्र राहू. देव जगात आहे आपल्याला असं वाटणार पण नाही. म्हणून माया स्वतंत्र ऐसे न घडे की विचार. मायेसी निर्मिला सर्वेश्वर, तो एकची आहे. म्हणून माया स्वतंत्र विचार टिकू शकत नाही. म्हणून मायाला निर्माण करणारा सर्वेश्वरच आहे. तरी तो कैसा आहे ईश्वर, मायेचा कैसा विचार. तरी आता सविस्तर बोलिले पाहिजे. आता तिथं वक्ता बोलतोय, हे सर्व श्रोत्यांचे एवढे प्रश्न ऐकून आता ईश्वर कसा आहे, देव कसा आहे, त्याची माया कशी आहे आणि इतर सर्वांच्या विषयी आता वक्ता इथे सांगणार आहे. आता आपल्याला श्रवण करायचं आहे. तरी तो कैसा आहे ईश्वर, मायेचा कैसा विचार. तरी आता सविस्तर बोलिले पाहिजे. श्रोता व्हावे सावधान, एकाग्र करुणिया मन. आता कथानुसंधान सावध ऐका. म्हणून श्रोत्यांनी आता सावध व्हावे आणि जे त्यांनी प्रश्न विचारले त्यांची उत्तर आता आपल्याला इथे सांगतील, ते आपल्याला श्रवण करायचं आहे. एक आशंकेचा भाव, जनी वेगळाळे अनुभव. तेही बोलीजी ते सर्व यथानुक्रमे. समोर सांगतात, येथे जी शंका निर्माण झाली आहे त्या संबंधी लोकांचे अनुभव आहेत, भिन्न आहेत आणि ते मतेही भिन्न आहेत. म्हणून प्रथम त्या संबंधी यथानुक्रमे सांगितले जातील. समर्थ सांगतात, एक म्हणती देव केली, म्हणून हे विस्तारली. देवासी इच्छा नसती झाली, तरी हे माया कैची. म्हणजे कोणी एक म्हणतो की देवानेच माया उत्पन्न केली म्हणून तिचा इतका विस्तार झाला आहे. तर देवाला जर इच्छा झाली नसती तर ती माया कुठून आली असती? बरोबर. एक म्हणती देव निर्गुण, ते इच्छा करी कोण. माया मिथ्या आहे आपण, जातीच नाही. कोणी म्हणतात की देव तर निर्गुण आहे, मग तेथे इच्छा कोण करणार? माया हे मिथ्याच आहे, म्हणजे केवळ भासरूप आहे, मग वास्तविक उत्पन्न झालेलीच नाही आहे असं म्हणता येईल. एक म्हणती प्रत्यक्ष दिसे, तैसी नाही म्हणता कैसे. माया ही अनादी असे, शक्ती ईश्वराची. कोणी म्हणतंय की तो प्रत्यक्ष दिसतंय आणि तो प्रत्यक्ष दिसत असून नाहीच असं कसं म्हणता येईल? माया ही अनादी असून ईश्वराची शक्ती आहे. एक म्हणती साच असे, तर हे ज्ञान कैसी निरसे. साचा सारिकच दिसे, परी हे मिथ्या. कोण म्हणतात की ही खरी आहे, स्वरूपज्ञान होताच ती नष्ट होते, म्हणून खऱ्यासारखी दिसता आली तर ती मिथ्याच आहे. एक म्हणती मिथ्या स्वभावे, तरी साधन कासया करावे. भक्ती साधन बोलिले देवे, माया त्याग कारणे. म्हणजे कोणी एक म्हणतं की मिथ्याच आहे तर साधन करण्याची आवश्यकता काय? भगवंताने गीतेचा मायाचा त्याग करता यावा म्हणून भक्ती साधना सांगितलेली आहे. एक म्हणती मिथ्या दिसते, भय अज्ञान सन्य पाते. साधन औषधही घेई जेते, परिते दृश्य मिथ्या. म्हणजे या अज्ञानरूपी सान्निध्यामुळे जी मिथ्या असून तिचे भय वाटते, म्हणून साधनरूप औषध घेतले पाहिजे, पण तरी ती दिसत नाही अशी मिथ्याच आहे. अनंत साधने बोलिली, नाना मते भांबावली. तरी माया नवसी त्यागली, मिथ्या कैसे म्हणावी. म्हणजे असंख्य साधने सांगितली गेलेली आहेत आणि या मायेविषयी नाना मते व्यक्त झालेली आहेत. त्यामुळे खरं तर हे मन भांबावून गेलं आहे, पण तिचा काही केल्यास निराश करता येत नाही. मग तिला मिथ्या म्हणावी तरी कशी? मिथ्या बोले योगवाणी, मिथ्या वेदशास्त्र पुराणी. मिथ्या नाना निरोपणी,
बोलिले माया, म्हणजे योगीजन माया मिथ्या असे म्हणतात. वेद, शाखा, पुराणे मिथ्या असे म्हणतात. पण ज्ञानी लोकही अध्यात्म निरूपणात अशा प्रकारे माया मिथ्या प्रतिपादन करतात. माया मिथ्या म्हणता गेली, ते वर्ता नाही ऐकिली. मिथ्या म्हणताच लागली समागमे, म्हणजे याप्रमाणे सर्वांनी तिला मिथ्या ठरवले तर ती नाहीशी झाली. असे तर ऐकू कुठे येत नाही, म्हणून उलट मिथ्याच आपल्याला येऊन चिटकते असं आपलं दिसून येते. जयाचे अंतरी ज्ञान नाही ओळखिले सज्जन, त्यास मिथ्याभिमान सत्याची वाटे. म्हणजे ज्याच्या अंतरी ज्ञान नाही आणि ज्याच्या सज्जन ओळखलेले नाहीत त्याला मायेचे मिथ्याचे अस्तित्व खरंच वाटते. जेने जैसा निश्चय केला, तयासी तैसची फळला. पाहे तोची दिसे बिंबला, तैसी माया. म्हणजे ज्याच्या मनात मायेविषयी जसा निश्चय निर्माण झाला तसं त्याला जर फळ मिळते. जो आरशात पाहत असतो त्याला आरशात स्वतःचे प्रतिबिंब दिसते, पण जो जसं जसा असतो तसेच त्याचे हुबेहूब प्रतिबिंब त्याला दिसते. तशीच मायाही तशीच आहे. एक म्हणती माया कैसी, आहे ती सर्व ब्रह्माची. थिजल्या विगुरल्या घृताची, ऐकतना मोडे. कोणी म्हणतात की माया कुठली, ती नाहीच आहे मुळे. जे सर्व आहे ते ब्रह्मच आहे. तूप हे जिजलेले असो या पातळ असो, पण त्याची एकरूपता मोडत नाही. थिजले आणि विगुरले हे स्वरूपी नाही बोलिले. साहित्य भंगले आणि बोले, म्हणती एक. दुसरे कोणी म्हणतात की हे दृष्टांत योग्य नाही, या दृष्टांताने बोलण्याला संगती वाहत नाही, म्हणून हा अयोग्य आहे. कारण स्वरूपाच्या ठिकाणी घट्ट अथवा पातळ हे काही नसतं. एकमेकांना टीका करतात. पहिला जो प्रश्न विचारतो त्याला दुसरं उत्तर देतं, हे नाहीच आहे. एक म्हणती सर्व ब्रह्म, हे न कळे जयास वर्म. त्याचा अंतरीचा भ्रम गेलाच नाही. कोणी म्हणतात की सर्व ब्रह्म आहे आणि यातील वर्म ज्याला कळत नाही त्याला अंतरीचा श्रम गेलेले नाही असं समजावे. एक म्हणती एकची देव, ते ते कैची आणले सर्व. सर्व ब्रह्म हे अपूर्व आश्चर्य वाटे. कोणी म्हणतात की देव एकला एक आहे, दुसरी वस्तूच नाही. ते सर्व कुठे आणले, म्हणजे सर्व ब्रह्म म्हणले की हे अपूर्व आणि आश्चर्यकारक वाटते. एक म्हणती एकची खरे, अणुही नाही दुसरे. सर्व ब्रह्म एक येणे प्रकारे सहजची झाले. कोणी म्हणतात की एक ब्रह्म तेवढे खरं आहे आणि दुसरे हे अपमात्रही नाही, म्हणून या कारणे स्वाभाविकच सर्व ब्रह्म हे सिद्ध झाले. सर्व मिथ्या एक सरे, उरले तैसे ब्रह्म खरे. ऐसी वाक्यशास्त्राधारे, बोलिले एक. कोणी म्हणतं की एकंदर सर्व मिथ्या जाऊन जे उरते ते खरं ब्रह्म आहे, आणि या म्हणण्याला शास्त्रधारी देतात. अलंकार आणि सुवर्ण, ते ते नाही भिन्नपण. आटाआटी व्यर्थ सेन, म्हणती एक. कोणी म्हणतात की सुवर्ण आणि त्याचे अलंकार यात भिन्नपणा नाही, ते दोन्ही डिफरंट नाही आहेत. तसंच ब्रह्म आणि दृश्य दृष्टीत भिन्नपणा नसतो, म्हणून एकच सत्य आणि एकच मिथ्या असं कथ्याकोट करणं म्हणजे व्यर्थशीन होय. हे न उपमा एक देवी, कैसे साहेल वस्तूंसी. वर्ण व्यक्ती अव्यक्तासी, साम्यतना घडे. म्हणजे आत्मवस्तूचा अपूर्ण एकादशी उपमा कशी देता येईल, ज्याला रंग आहे आकार आहे त्याच्याशी अव्यक्त ब्रह्माची तुलना कशी काय करता येईल. सुवर्णी दृष्टी घालिता, मुळीच आहे व्यक्तता. अलंकार सोने पाहता, सोन्याची असे. म्हणजे सोनं हे व्यक्त असून आपल्या दृष्टीत ते दिसू लागले की आपल्याला अलंकार सुवर्णाचे असल्याने ते सोनंच दिसते. मुळी सोन्याची हे व्यक्त, जड एकदशी पीत. पूर्णाचा दृष्टांत,
केवी घडे म्हणजे मुळात सोनं हे जड एक दिवशी पित्तवर्णाचे पित्तळ असले ते पिवळ्या रंगाचे ते व्यक्त आहे आणि या अपूर्णाचा दृष्टांत परिपूर्ण अव्यक्त परिणामास कसा देता येईल? दृष्टांत तितका एकदेशी देणे घडे कळायासी सिंधू आणि लहरीसी भिन्नत्व कैसे. म्हणजे दृष्टांत हा नेहमी एक दिशेच असतो, पण परिणामाची काही कल्पना करता यावी म्हणून तो आपल्याला द्यावा लागतो. समुद्र आणि त्याचा लय भिन्नत्व आहे. उत्तम मध्यम कनिष्ठ एका दृष्टांत कळे स्पष्ट एका दृष्टांते नष्ट संदेह वाढे. म्हणजे दृष्टांतात उत्तम मध्यम कनिष्ठ असे प्रकार आहेत. उत्तम दृष्टांत असेल तर विचाराने स्पष्ट कळतो, नाहीतर एखाद्या दृष्टांताने झालेले ज्ञान नष्ट होऊन संदेह मात्र निर्माण होते. कैसे सिंधू कैसे लहरी अचळ सचळाची सरी साचासी ओडंबरी माणूस नये. बरेच विचारतात कैसा सिंधू कैसा लहरी म्हणजे कसला समुद्र आणि कसली लाट. या अचळ असा पराभ्रमास चळाची उपमा देऊन कशी दिसेल, शोभून दिसेल. म्हणून जादूप्रमाणेच मिथ्याभास कधीही सत्य मानूच नाही. ओडंबरी हे कल्पना नाना भास दाखवी जना एरवी हे जाणा ब्रह्मची असे. म्हणजे ही केवळ कल्पनाच असते आणि तिच्यामुळे लोकांना नाना भास दिसतात, नाहीतर ब्रह्म सत्यच आहे हे जाणून घ्यावे. ऐसा वाद एकमेका लागता राहिली आशंका तोची आता पुढे ऐका सावध होऊ नये. या प्रकारे एकमेकात एवढे वाद होऊन लागले आणि शंका तर शिल्लक राहिलीच, पण शंकेचं निरसन अजून झालेलं नाही. त्याचं आपल्याला पुढील समासात श्रवण करायचं आहे. माया मिथ्या कळो आली परी ते ब्रह्मी कैसी झाली म्हणून तरी निर्गुण केली तरी ते मुळीचं मिथ्या. म्हणजे माया मिथ्या हे आता कळले, म्हणजे परमाच्या ठिकाणी उत्पन्न कशी झाली, निर्गुणाने उत्पन्न केली असं म्हणायचं की ती मुळात मिथ्या आहे की भासरूप आहे ते आपल्याला समजायचं आहे. मिथ्या शब्दी काहीच नाही ते केले कोणे काही करणे निर्गुणाचा ठाई हे यगटित. मिथ्या म्हणजे काहीच नाही या शब्दाने ती नाहीच असं कळते. मग तेथे तिला कोणी आणले कोणी केले हा प्रश्नच उरत नाही. आणि शिवाय निर्गुणाचीच ठाई कर्तृत्व लादणे हे अघटित मानावे लागेल. कर्ता ठाईचा आरोप केले तेने मिथ्या रूप तथापि फेडू आक्षेप श्रोतयांचा. म्हणजे कर्ता मुळात अरूप आहे आणि जो केले त्याने मिथ्यारूप सर्व विलक्षण आहे, पण श्रोत्यांचा जो आक्षेप आहे ते फेडणे आवश्यक आहे आणि त्याचे निरसन करूया असे समर्थ म्हणतात. कर्ता ठाईंचा आरोप केले तेही मिथ्या रूप तथापि फेडू आक्षेप श्रोत्यांचा. समर्थ शेवटच्या ओवीमध्ये बोलतात की जे श्रोत्यांनी त्याचे प्रश्न केलेले आहेत ते आपल्याला पुढील समासात त्यांची सर्व उत्तरं मिळणार आहेत. तर ते आपल्याला पुढच्या समाजात आपल्याला श्रवण करायचे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म आशंका निरूपण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.